आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम मध्ये मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये मी एका बीकर मध्ये हॉट वॉटर जर ठेवलो, इथं आता मॅटरही एक्सचेंज होईना चाललंय, एनर्जी एक्सचेंज होईना चालली सराउंडिंग सोबत. तर या सिस्टमला काय म्हणायचं? आयसोलेटेड सिस्टम म्हणायचं. आयसोलेटेड सिस्टम साठी आपल्याला 2-3 लेयर्स लागतात. तुम्ही थर्मास फ्लास्क बघले असतात, जनरली चहा कॅरी करतात, टी कॅरी करता आपण त्याच्यामध्ये. थर्मास फ्लास्क मध्ये 2 लेयर्स असतात. पहिला लेयर, त्यानंतर दुसरा लेयर. त्याच्यामध्ये मर्क्युरी सुद्धा यूज होते. तर ते आयसोलेटेड सिस्टम असते. आयसोलेटेड सिस्टम मध्ये मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही. इफ neither matter nor energy of the system if neither matter nor energy of the system exchanges with the surrounding, then if neither matter nor energy of the system exchanges with the surrounding, then the system is called as isolated system. इथं टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते, म्हणजे बदलत नाही. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम does not change. Total energy of the system does not change. Total energy of the system does not change. Example, tea in thermos flask. टी इन थर्मास फ्लास्क. हे झालं आयसोलेटेड सिस्टम. लक्षात असू द्या, आयसोलेटेड सिस्टम म्हणल्यानंतर एनर्जी आणि मॅटर सराउंडिंग सोबत एक्सचेंज होईना. तर याचा अर्थ मी जर एखाद्या थर्मास फ्लास्क मध्ये अराउंड 40 डिग्री सेल्सिअस ची टी ठेवलो, तर ती किती वेळ 40 डिग्री सेल्सिअसलाच राहते असं नाही. 1.5-2 तास 40 डिग्री सेल्सिअसला राहते, नंतर आपोआप कूल व्हायला सुरुवात होते. कारण परफेक्टली आयसोलेटेड सिस्टम आपल्याकडे अजून अवेलेबल नाही. जनरली थर्मास फ्लास्कला आपण आयसोलेटेड सिस्टम म्हणतात, बट परफेक्टली आयसोलेटेड सिस्टम या जगात कुठंच नाही. आतापर्यंत या चॅप्टर मध्ये आपण थर्मोडायनामिक्सचं इंट्रोडक्शन घेतल्या, डेफिनेशन घेतल्या, थर्मोडायनामिक्सची काही प्रॉपर्टीज घेतल्या, त्यानंतर बेसिक कन्सेप्ट घेतल्या, सिस्टम, सराउंडिंग, बाउंड्री, त्यानंतर सिस्टम्स मध्ये सुद्धा डिटेलमध्ये बघितल्या, टाइप्स ऑफ सिस्टम्स आपलं झालंय. आता आपण सिस्टम्सचे काही प्रॉपर्टीज बघू. प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम. प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम. सिस्टमचे 2 प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट वन, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो. त्या एक्झाम्पल्सवरच तुम्हाला लक्षात येईल की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय आहे. मी जर मास म्हणलो, आता जर या मार्करचा जर मास म्हणलो अराउंड 20 ग्राम टू 50 ग्राम राहील, म्हणजे मास कोणावर डिपेंड करायला, क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड करायला. या मार्करमध्ये किती मॅटर आहे त्याच्यावर डिपेंड करायला. त्यानंतर लेंथ, हे बोर्ड, या बोर्डची लेंथ. आता लेंथ आणि ब्रेड दोन्ही सारखे आहेत का इथं? नाही. डिस्टन्स बदलला की लेंथ बदलते. हे पण क्वांटिटीवर आहे डिपेंडन्सी. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीजची डिपेंडन्सी क्वांटिटी ऑफ मॅटर किंवा क्वांटिटीवर डिपेंड असते त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. The property of the system, the property of the system which depends on, which depends on, which depends on quantity of matter, quantity of matter present in the system, quantity of matter present in the system is called as extensive property, is called as extensive property, is called as extensive property. किती मॅटर प्रेझेंट आहे त्या सिस्टम मध्ये असे क्वांटिटी त्या मॅटरवर जर डिपेंड करत असतील, किती मॅटर प्रेझेंट आहे सिस्टम मध्ये त्याच्यावर, तर त्या क्वांटिटीजला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी दुसऱ्या प्रॉपर्टीचं. मी जर म्हणलो आता टेम्परेचर, आता हे लहान बीकर आहे, याच्यामध्ये थोडंफार वॉटर आहे, त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी ऑफ वॉटर आहे. आता याच्यामध्ये कमी वॉटर आहे, याच्यामध्ये जास्त वॉटर आहे. या दोन्ही वॉटरची बॉइलिंग पॉइंट काय असेल? याची तर जास्त आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे बॉइलिंग पॉइंट. या वॉटरची बॉइलिंग पॉइंट किती असेल? 50 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस असेल का? नाही. याची पण किती राहते? 100 डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड करते का? नाही. क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. तर हे प्रॉपर्टीज झाले इंटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आता समजला असेल तुम्हाला. हे क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड करते त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह. जे क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही त्याला काय म्हणायचं? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अजून एक, तुम्हाला तर वॉटरची डेन्सिटी, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहितच आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 4/3, त्याला 1.33 म्हणतात. आता पाणी एवढं राहू द्या का एवढं राहू द्या, दोन्हीचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय राहते? सारखंच राहते. इथे क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड केलंय का? नाही. पाण्याची डेन्सिटी पाणी कमी राहू द्या का जास्त राहू द्या, दोन्हीची डेन्सिटी काय राहते? सारखंच राहते. हे सुद्धा क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, टेम्परेचर आणि मास, लेंथ हे काय करतात? क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड करतात. एक्झाम्पल, मास, लेंथ, एटसेट्रा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी घेऊ आपण, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. The property of the system which does not depend, the property of the system which does not depend on the quantity of the matter present in the system is called as
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आताच मी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे सुद्धा काही एक्झाम्पल्स दिलो. सिस्टम मध्ये किती क्वांटिटी ऑफ मॅटर आहे त्याच्यावर डिपेंडन्सी नसते, त्या प्रॉपर्टीजला काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणायचं. एक्झाम्पल, टेम्परेचर, त्यानंतर प्रेशर, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एक्सेट्रा. हे सगळे जे क्वांटिटीज आहेत ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणू शकता, कारण किती मॅटर आहे त्याच्यावर डिपेंडन्सी नसते. हे झाले एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, जे की सिस्टमचे काय आहेत, प्रॉपर्टीज आहेत. चला लिहून घ्या.